ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. हाच तर आश्चर्याची गोष्ट आहे ना. अनेक जण म्हणतात की तुमचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे असं अनेकदा मुख्यमंत्री पण म्हणतात, भाजपकडनं पण सांगितलं जातं. तरी सुद्धा मेजॉरिटी हिंदू का घाबरलेला असला पाहिजे? का त्याला गब्बरची गरज आहे? तुमच्याकडे कायदा आहे, तुमच्याकडे होम डिपार्टमेंट आहे, मुख्यमंत्री पद आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, असं सगळं असताना सुद्धा ही चर्चा का केली पाहिजे की हिंदू? सरकारची व्यवस्था एक बाजूची असते, सरकारची कारवाई एका बाजूला असते, आणि दुसरं म्हणून धर्म म्हणून समाज म्हणून काही संदेश त्या जे वाकड्या नजरेने बघणारे जे लोक आहेत समाज, त्या समाजातले, त्या समाजाला काही संदेश दिले पाहिजे त्या लोकांना की बाबा अशा पद्धतीचे लोक आमच्याकडे पण आहेत. सरकारची व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यावर कारवाई करू, पण काही विषयामध्ये अगर तुम्ही आमच्या वाकड्यात द्याल तर आम्हाला पण त्या पद्धतीने तुमच्यावर ॲक्शन टू रिॲक्शन द्यायला येतं. तोही संदेश जाणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी सरकार आणि कायद्याच्या चौकटीत होत नाहीत, हा सगळ्या बाजूनी कळलं पाहिजे. तुम्ही आमदार आहात, तुम्हालाही माहिती आहे की पोलीस यंत्रणा आहे महाराष्ट्रामध्ये. या सगळ्या गोष्टींवरती पोलीसही कारवाई करू शकतात. तुमच्याकडे होम डिपार्टमेंट आहे, अजून काय पाहिजे तुमच्या हातात? तिथेच जे माझ्यावर होणारी जी टीका होते की मी पोलिसांच्या संदर्भात का बोलतो, तो त्याचं उत्तर ह्या तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने मला द्यायला आवडेल की डिपार्टमेंटमध्ये जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळा मी जेव्हा बोलतो डिपार्टमेंटमध्ये सगळेच काय चांगले आहेत आणि सगळेच काय वाईट नसतात. प्रत्येक खात्यामध्ये असे काही माझ्या कोकणाच्या पारचे तर काही सडके आंबे असतात ज्याच्यामुळे पूर्ण डिपार्टमेंटचं नाव खराब होतं. आता साहिलजी असंख्य माझ्याकडे उदाहरणं आहेत. मग लव जिहाद संदर्भाचे जे पीडितले ते आई वडील असतात पीडित, ते जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अशी ही प्रकरणं आमच्या नजरेसमोर येतात, जेव्हा 10-10, 15-15 दिवस ते संबंधित अधिकारी ह्यांची केस पण घेत नाही. कधी कधी वडिलांबरोबर वाईट वागलं जातं. तर त्या व्यवस्थेला च्या विरोधात आवाज उचलण्यासाठी आम्ही सगळे ह्या पद्धती. आणि मग ऐकून घ्या माझं पूर्ण उत्तर ऐकून घ्या. मुद्दा असा आहे, जेव्हा जेव्हा आम्ही त्याबद्दल तक्रारी करतो, त्याबद्दल विधानसभेमध्ये प्रश्न उचलतो, तेव्हा तेव्हा गृह मंत्रालय असो किंवा सरकारकडून त्या व्यक्तीवर कारवाई होते. पण मानसिकतेचा विषय आहे, दबावाचा विषय आहे. ज्यांच्या विरुद्ध हिंदू समाजाची लढाई आहे ते नुसतं आमच्या विरुद्धात नुसतं सरळ मार्गाने लढत नाही आहेत. हे जे जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत, जे त्या मुसलमान समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, ते लोक ज्या भाषेमध्ये आज बोलतात. उदाहरण रामगिरी महाराजांचा जो विषय आहे, रामगिरी महाराजांच्या व्हिडिओचा स्टेटस ठेवला म्हणून असंख्य आपल्या त्या व्यक्तीला घरात जाऊन मारलेलं आहे. त्यांचे मंदिर उद्ध्वस्त केलेले आहेत घरात जाऊन. तर माझं म्हणणं, ही लढाई हे नुसतं प्रशासनाच्या पुरती नाही आहे. ही लढाई जेव्हा तुम्ही कोणाच्या घरात जाऊन धमकवण्याचे विषय येत आहेत, मारून टाकण्याचे जेव्हा विषय येत आहेत ना, तेव्हा तेव्हा ती लढाई लढवली जाते. मग त्याच्यामुळे सरकारची मदत आम्ही घेतोच आणि त्यापर्यंतच असतेच, पण दुसरी रस्त्यावरची पण लढाई ही करायलाच पाहिजे. आणि त्या समाजाला, समोरच्या समाजाला पण कळलं पाहिजे की हिंदू समाजामध्ये पण आरेला कार्य करणारे लोक आहेत.